नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. जगाला भारताने योग साधनेची देणगी दिली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील इंदापूर तालुका शिक्षक प्रसार मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भारतानं आपली योग साधनेची देणगी जगाला दिली असल्याचं म्हटलं. 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून देशात व जगात साजरा करण्यात येतो. इंदापूर महाविद्यालयाच्या प्रांगणात यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी, शिक्षक व नागरिक यांनी योगामध्ये सहभागी होऊन योग दिन साजरा केलाय. इंदापूर पतंजलीचे प्रमुख दत्तात्रय अनपट यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी योग साधनेचं प्रशिक्षण दिलं. तसेच यावेळी साक्षी चोपडे या विद्यार्थिनींनी विविध रिदमिक योगांची आसनं सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते यावेळी योग शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. हर्षवर्धन पाटील म्हणाले की भारतानं संपूर्ण जगाला योग साधनेची देणगी दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योग साधना संपूर्ण जगभर पोहोचवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज योग साधना करतात, त्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात. आनंदी जगण्यासाठी योग हा महत्वाचा आहे. नवीन पिढीला तंदुरुस्त राहण्यासाठी योग शिक्षण महत्वाचं आहे. मुलांच्या सर्वांगीण शारीरिक, बौद्धिक विकासासाठी योगाला महत्व आहे. आपण नित्यनेमानं योग साधना करावी. इंदापूर शहरामध्ये सर्वात मोठे असं योग भवन उभारलं जात आहे. इंदापूर तालुक्यामध्ये पतंजली योग समिती गेली 18 वर्ष योग साधनेचं कार्य करते. अनेक योग शिक्षक शाळा गावामध्ये या योगाच्या माध्यमातून योग साधनेचं प्रशिक्षण देत आहेत. इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जीवन सर्वदे, उपप्राचार्य प्राध्यापक दत्तात्रय गोळे, माजी नगरसेवक शेखर पाटील, शिवाजी शिंदे, रघुनाथ राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉक्टर भरत भुजबळ यांनी केलं. आभार प्राध्यापक बापू घोगरे यांनी मानलं. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.